कोकणच्या मातीत लाल झाली मुक्काम पोस्ट सोनवली. कोकणच्या मातीत लाल झाली मुक्काम पोस्ट सोनवली. वेताळ देवसार गावभाऊ फिरता रातभर धैकलो दशावतार रंगता. रातभर धैकलो दशावतार रंगता. मालवणी बोली जगभर गेली मुक्काम पोस्ट सोनवली. कोकणच्या मातीत लाल झाली मुक्काम पोस्ट सोनवली. खडखडे लाडू मालवणी खाजा हापूस आंबो फळांचो राजा. हापूस आंबो फळांचो राजा. सागोटी वड्यावर सोलकडी मुक्काम पोस्ट सोनवली. कोकणच्या मातीत लाल झाली मुक्काम पोस्ट सोनवली. कोकणी माणूस लय स्वाभिमानी देवाक काळजी श्रद्धा हा मनी. देवाक काळजी श्रद्धा हा मनी. वाकड्यात गेलास खाशात गाडी मुक्काम पोस्ट सोनवली. कोकणच्या मातीत लाल झाली मुक्काम पोस्ट सोनवली. कोकणच्या मातीत लाल झाली मुक्काम पोस्ट सोनवली. संदेश भाऊ हो यंदाचा माझा गणपती सेम टू सेम असो येऊ पळो. बघून घ्या. पाठ काही ठेवलंय मी नंतर झालो काय घेऊ घेत आहे असा हो असा मस्त तात्या नाही आता लिखू लागतो. पैसे जरा जास्त होते नाही नंतर किटकिट करतो. पैशाचा टेन्शन नाही घ्यायचा. आपण बघूया दरवर्षी प्रमाणे. पैसे वाढतात पण काही की गणपती मस्त अरे काय कर तो मला आता आवडलं मी संध्याबरोबर सांगत माझ्या पाठ्यात लावून टाक. तो बंगला कसा का अरे चहा तुका काय करूचा मी बघतोय तू लाव म्हटलं लाव
बरोबर मी बाबूराव पेटरांबरोबर बोलतोय त्यांचा विचार करून त्यांना सांगतो मी. अरे आमचा गणपती गया तुमचा गणपती गया. अरे बाबा तुमचा गणपती बंडो घेऊन गेलो. ठीक आहे आता काय करूया रे. आता काय करूया मिस्त्रींका विचार. अरे अरे झाला काय गप नाही म्हटलं इलच नाही. अरे रडतं काय का. रडत नाही काय काय तर धुमवला बंद करा आधी. बंद करते आता झाला आई गरम झाला. ये आई सगळ्या धुमवून टाकला. डोळे माझे धुमले. सकाळचं रोजचं काम असतं ना. काय म्हणतो काही गेलं काय काही नाही. दिवस खराब चालले सध्या. काही विचार नको. आई का तू इल्याबरोबर मला लक्ष दिला काहीतरी झाला का. आला काय ना काय विचारूच नको तू. बरं विचारित नाही न विचारता विचारा काय झाला. विचारा नाही काय झालं. तो बंधू आहे ना बंधू परत माझ्या वाकड्यात गेली. तुमची दोस्ती झाली ना. तो माणूस खऱ्यातलं नाही. कधी चांगलं वागा कधी वाईट वागा ते सांगता येत नाही. सापाची जात आधी दूध पाजलं तरी डाऊन्स करतलोच. आत्ता नक्की काय झाला. तर काय झालं नागपंचमीच्या दिवशी बाबूराव मिस्त्रींकडे मी गेलो. त्या जिल्ह्यात मी फोटो दाखवलं. आता असो गणपती वळवा. बरोबर हा आता म्हणजे 2 दिवस रावले गणपती जाऊन बघून येऊया. जाऊन बघते तर काय तो म्हणता तुझो गणपती आपलं यो बंडो घेऊन गेलो. काय बोलतो. मग आता ही खोटेपणा नाही. पण आता कोण करत नाही रे. गणपती मूर्ती ठरली की नाही. काय नाही त्यानं या मुद्दाम केलं नाही. रोज गणपती कसं बोलतो. त्याच्या खोटेपणा करूची जा करतलो मरतलो.
आवडलं असं गणपती बाबतीत बापूसाठी सर्वच ना. हो आपण गणपती आवडता पण माझंच आवडलो. फोन करू मी. हा फोन करा माझ्या समोर आहे सर त्याला उभं करा. जा विचारा. ते एक काम करूया थांबा आपण डायरेक्ट फॅक्टरीत जाऊया तिथे पैसर जाऊन मी तो नरडीच आवडते. नाही मग एकटं जाऊ नको मी येते माझ्याकडे येते. सणासुदीच्या दिवशी येऊ असं करता पट्टा काय तुमका सांगा मला. आधी कळला असता आणि विचारल्यानंतर आधी खूप मिळाला असता. तो रावण हा पण. घराकडे बघलेस ना आणून नाही ठेवू. नाही मस्करी केल्या. अशी देवाची मस्करी करतात काय. आता काय टाळक्यात फिरला जाता फोन घेऊन आपण जाऊया आणि त्याला भेटायला बस. माझ्या मी काय विचारतो 1 वर्ष गणपती नाही गेलो तर चलात काय. असं नाही करून जमत. गणपती पुढे वर्षाने बसू लागतात. भले तू 3 दिवस 5 दिवस वर्षी लागतात. आता तोच गणपती माका काय माहित नाही. बघूया आणि त्याच्यावर घोड्या आणून घ्या. अहो आपण माझा घर हा माका माहित नाही गणपती घरात आणून ठेवल्यानंतर. त्याच्या घरात आणून ठेवून ना भरपूर ठेवल्यानंतर दुनियात परत ना कुठे आपण. उद्या गणपती आणूच होतो आता सगळे माझ्यावर हसायचे नाही. मी सगळ्यांना फोटो दाखवले माझं यो गणपती बघा. आता काय करू मी. नाही आजच घेऊया. चल आपण आताच जाऊया. चला हाल काय घाणेकडे. काय संध्या भुगलं काय का. हा? ओ अप्पा हा इलय अरे इलाच म्हणता तू. हा बाबा काय म्हणतोस. बरं आहे. अरे विषय असो असा गणपती आणलं तू. हो अरे पण तो ह्याला सांगितलं गणपती घेऊन येत असतो. माका जाम आवडलो हो तो. ते आधी ह्याला फोटो दाखवून सांगितलं ना. त्याच्यात काय होता माका आवडलो मी घेऊन येईल काय दुसरं भेट ना. आता झालं काय दुसरी मूर्ती नाही आणि त्याला सांगितलं ना तो नाराज झाला. तो दिल्या कोणी तो. हे विद्यात त्याला माहिती नव्हतं. दुसऱ्याला सांगितलं. पण आपण माझाच गणपती आवडलो. अरे तू मस्त गणपती सांगतो. डिझाईन मस्त सांगते. मग सांग नव्हते 2 सांग. तुझं काय गणपतीत विसरलंय. आपण या माका काय पटला नाही. बस मी यंदा गणपती करूच आहे नाही. आता तो त्याच्या घरात गेलेला गणपती. अरे दिलं असतं तुका एवढं फुगलं असतं. वापस कायच मग आता दिलंय तर. अरे पण ऐकाय मी काय करू आता. माझं गणपती तू नेलस आहे की नाही. आपण बरा बाबा चुकला मला. आता एक काम कर चांगलं गणपती एक बघ आणि घेऊन ये. झालं तरी वरचे पैसे किती दे तुला. पैशाचा मोठेपण ना माका सांगू नको. हा मी कसे बसलो ना तरी आम्ही पैसे देऊ शकतो. त्याच्यावर आता काय उपाय नाही. आता या वर्षी गेलेला गेला. चांगले गणपती असतात आणि या आणि मग मात्र पुढच्या वर्षी काय तर बघूया. हा तर बरोबर आता काय करूया. आता झालं तर झालं. आता पुढच्या वर्षी आपण सेम टू सेम गणपती राहूया. तूच सांग आता तुला राहून देऊ. मग पुढच्या वर्षी आपण एकसारखे 2 गणपती बनवूया. आपण या वर्षीचा काय हा माका आधी सांगा. आता बाबा काही इलाजच नाही. तरी लवकर आणि आता लवकर जाऊया. आता असं ते पण समजेल.
झाला. आता काय मागच नाही. बघा आप्पा लोक माझं ऐकायचं नाही का काय ते समजून सांगा. ती जात नाही माझ्याकडे आता टाइम नाही ना. चला चला हे बाबा आता मग कसा बोलूया आपण तुमचा ना या नेहमीचा काहीतरी गमजोग बोलवतास त्याच्यासमोर तुमची आवा खुश होता. पण का बोलायला उपयोग काय आणि याच्या आता जर झालेलं असं त्याच्यावर काय एक आपला उपाय नाही. पुढच्या वर्षी आता बघूया ऍडव्हान्स मिस्त्रीला सांगा देऊया विद्यार्थ्याला सांगा त्या संदेशाला सांगा बाबा पाटावर बसूनच टाकेल बाजू फोन नको. ठीक आहे म्हणतोय आता जाऊ घ्या लवकर आणि काय भरपूर दिवसात त्याच्यात एका लोक असं ते पण झालं. दिवशी जाऊ केव्हा आजच जाऊ. हा चला वेळी ना हीच माघार घ्यायची. चल हो पुढे येईल. चंदनाची मुठी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा उन्नती न पुरे चढी घाबरल्या. जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन प्रेमान कामना पूर्ती. जय देव पितांबर परिवर वंदना सरसोर वक्र सुंदरी नयना दास रामाचा वाटपाय सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे शिरवर वंदना. जय देव दोष गणपती बाप्पा मोरया. भारी डेकोरेशन केलंय. काय म्हणतो पूजा झाली. अरे प्रसाद घेऊया. मोरया बाबा मोरया. प्रसाद देतोय म्हाताऱ्यांना लय देऊन मस्त ना. मूर्ती बघलास एक नंबर म्हणजे होता का बऱ्यासाठी. मोठं का मोठं आहे रे. हा आता तो बोलून नाराज झालो ना. मूर्ती अशी होई तशी होई. काय नाराज नाही रे. श्रद्धा असली काय मूर्ती छोटी असून दे मोठी असून दे. लालबागचा राजा आता यंदा एवढ्या केल्या. श्रद्धाच आहे ना त्याच्यामध्ये. नाही तर 8-8 फूट करत होती. श्रद्धा आणि भावना जर चांगली असेल इकडे नवस केलं तरी पोचता. इकडे नवस केलं तरी पोचता. सगळी मूर्ती आहे का
आता म्हणजे कसं की बारको जरी गणपती असलो तरी ते ब्राह्मण येऊन पूजा करून प्राणप्रतिष्ठा करतात तेव्हा त्याच्यात म्हणजे देव येतं असं म्हणतात. आणि विसर्जनाच्या अगोदर आपण त्याची उत्तर पूजा करून वगैरे त्याला हलवतो ना, मग त्याच्यातली देवत्व आपण बाजूला करतो आणि त्याला विसर्जन करतो. म्हणजे आता गणपती बनवण्याची ही जी संकल्पना आहे ती कशासाठी दिसत तुमच्या सगळी एकात्मतेची भावना होईल. बरोबर तुमच्या ईश्वरावरती बाबा तो एक भरोसा राहावा. बरोबर त्याच्यासाठी त्यांनी घरोघरी सार्वजनिक उत्सव किंवा घरगुती गणपती चालू केले. त्या निमित्ताने लोक एकत्र येतात, त्यांचे विचार एकमेकांना चांगले विचार एकमेकांना जुळतात आणि त्याच्यातून देवाच्या आशीर्वादाने काहीतरी चांगलं घडतं. म्हणजे देव वगैरे हे सगळी संकल्पना आहे. आपण आतल्या बाजूला ते आपल्याला पावित्र्य आलं पाहिजे, चांगले विचार आले पाहिजे, सामाजिक दृष्टिकोन आला पाहिजे याची जरा त्याच्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विशेषतः गणपती म्हणजे की हे जीवन किती आपलं हे आहे, तकलादू आहे, टेम्पररी असतं. मग ते मातीची मूर्ती म्हणून तिकडं मातीत विसर्जित करतो. म्हणजे त्याचं आपण जीवनाचा पण फार लोभ नाही ठेवायचा. आता हे एवढं सुंदर मूर्ती आहे, डेकोरेशन आहे, तर त्याला आपण विसर्जित करतो, त्याग करतो. तो आपण ते पण आपल्याला शिकवलं जातं. हे पण तुम्ही आता या देवाच्या नावाखाली एवढं मोठं प्रदूषण करता. POP बनवता, तुम्ही थर्माकोल वापरत होता, नाना तऱ्हेचं. हे कुठे आहे पारंपरिक तुमचं कुठे आहे? हे बघ, हे औषधी आहे सगळं. म्हणजे तुळस असा, बेल असा, कौंडाळा असं, धरणा असं, याच्या स्पर्शाने तुला औषधी तत्व मिळतात. आणि सीझनल तुला बारीक सारीक ताप खोकलं वगैरे या सीझन मध्ये येतात तो दूर होता. असं याच्यामध्ये मोठी आयुर्वेद आहे तो. आयुर्वेद आहे आणि लोकांना ते सोप्या पद्धतीने तो समजावलेला आहे. कणकवली गेलंय 100 रुपये जुडी ती एकाकडेच. आता बघ, आता ऋषी पंचमी त्याच्यात पण तो निसर्ग गेलो. आता उंदीर मामाची जयंती आहे बाबा, आहे ना, उद्या म्हणजे त्याला पण किती महत्व देतो आपण. तो बिचारा नाराज झालो, तो आता काळजी वाटली ना, आता डेकोरेशन करून खुश झालो. म्हणजे एकदा ना ते का पूजेत बसवून आणि ते काय तेजच येत नाही, तो माणसासारखे झाला नाही, तुझा मुदत मिळाला. चलो गणपती